आता ते आरोप कितपर्यंत ते येणाऱ्या काळात कळते ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरांगे पाटलाने जरा बोलताना तोंड सांभाळून बोलावत. जे आरोप माझ्यावर केलाय, सुपारी घेतो, असं करतो तसं करतो, काल जे बोलले मला काय तुझी पैदासेच शहाणुकुळी आहे का अशी तशी, मला तुमचं काढायला लावू नका. कारण माझी काय पैदाश आहे माझी मला माहिती. पण मला जर तुमच्या पोस्टवर जर खोलवर जायचं जर टाईम आला तर तुम्हाला समाजात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. कारण मी खोलवर आणि गेलेलो नाही. आणि माझ्या तुम्ही नादी लागू नका. म्या एकदम म्हणजे हिरीत पाय सोडलेले इथं. आणि मी सत्याच्या बाजूनेच चालतोय. तुमच्यासारखा मला जातीवाद भडकायचा नाही, काय नाही. तुम्हाला जे करायचे ते करा, पण समाजासाठीच काम करा. असं जातीत भांडणं हे लावायचे धंदे बंद करा. आता काय झालंय, तुम्हाला कुठंच काय हे भेटलं ना, त्या जागेवर जातात तुम्ही, काही बी खालीवर कुठं नाही करतात, जातीवाद भडकितात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि जे तिथं जे झालंय ते जे आरोपी असतील ते त्यांना ते कानून कायद्याने त्यांना जे शिक्षा व्हायची ते होईनच ना. पण तुम्ही का म्हणून उगा जातीवर टार्गेट करतात एखाद्या, कुणालाच नका ना तुम्ही टार्गेट करू. असे मराठीच्या पोराचे माते भडकू नका. येणाऱ्या काळात ह्याचे परिणाम खूप वाईट होते ना. मात्र अमोल खुने तुमचे संबंधावर आरोप होते, काय नेमके? मी का कोण धनंजय मुंडे आणि कोण काय मला माहित बी ना. कोण धन्यान फिन्या ह्यांचंच काय तर ते वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे ह्यांच्याकडे चालते लोक विधानसभेच्या टायमाला. किती घेतलं काय ते सांगू का मग? आता का बोलले नाही? दुसऱ्या दिवशीच तिथे गेले, ते घोंगडी बैठक होती. ह्यांच्यात का म्हणून दम नाही झाला त्यांच्या विरोधात बोलायला? हे किती आणलंय मला माहित नाही का? अरे धनंजय मुंडे तुम्हीच एकत उगाच स्वतःच्या पोळी भाजण्यासाठी तुम्ही हे धंदे सुरू केले. तर जातीत भांडणं लावलं का? शांतारा जरा जरांगे पाटील, मला नका तोंड उघडायला. तुम्ही कुठं डील केल्या, काय केल्या सर मला माहिती. येरूळच्या घाटात ते कोणची स्कॉर्पिओ होती ब्लॅक कलरची हे बी मला माहिती. कशाला मला जास्त उघडायला होतं? तर कशाची डिलिंग झाली नेमकी? विधानसभेच्या डील केल्यात त्यांनीच काय सांगितलं की माझ्या नावाने जर कोणी प्रचार करीत असला त्याचं बुटाड्याने तोंड हाना. तुम्ही त्या टायमाला तसं मला तर तुम्ही स्वतः डील करीत होतात ना. कारण तुम्हाला वाटत नव्हतं माझ्या नावावर जर कुणी जर पैसे कमवले तर माझ्याकडे ते आमदार येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः तुमच्याकडे बोलून घेतले. कुणी डील केल्या, काय केल्या. बीडचंच उदाहरण घ्या ना. बीडमध्ये काय केलं? कालच त्या संदीप क्षीरसागरला काय म्हणले की शिवजयंतीला नाही ना असं तसं. आता तुमचं खटकेलं असेल. त्या टायमाला जमलं तुमचं. त्या टायमाला तर स्वर्गीय विनायकराव मेटे साहेब यांच्या पत्नीला तुम्ही सहकार्य करायला पाहिजे होतं ना. आज पालकमंत्री राहिले असत्या, बीडचे आमदार झाले असत्या. का नाही सहकार्य केलं? तुम्हाला गबाळ भेटलं, तुम्ही लगेच संदीप भैयाचं काम केलं. तुम्हाला काही घेणं देणं नाही. फक्त समाजाच्या नावावर पोळी भाजायची. आणि इथून पुढे आहे का तुम्ही भरपूर जातीवाद भडकिणार. एक दिवस समाजाला सरळ लक्षात येईल. त्या टायमाला वेळ निघून गेलेली असेल. पण त्या टायमाला मला तर वाटत नाही तुम्हाला 100% समाज आहे का दगडाने हाणीन. तुम्ही बालमित्र आहात, तुम्हाला दारू पाजली जाते, तुमच्याकडनं वजून घेतलं जातं. अहो मी दारूच पित नाही. दारू तर सरेच पित येतं. मग महिन्या 2 महिन्याला 4 महिन्याला पिलो असून 1-2 वेळेस. हे नाहीत का पित दारू? ह्याने तर डुप्लिकेट दारूचा धंदा केलाय. त्याचे बी पुरावे आहेत माझ्याकडे. आणि माझ्या घरच्याला कधी माहित नाही. डायरेक्ट पोलिस आले, पत्रकार आले. ते भावनेच्या भरात त्यांना वाटलं कुठतरी पाटलाने गुतीलय म्हणल्यावर पाटील सोडते ना. त्याच्यामुळे ते भावनेच्या भरात ते तसे बोलले. माझ्या घरच्याला माहित नाही. सरी पत्रकार पोलिस हे घाबरून ते बोलले. त्यांना वाटलं सुटण असं बोलल्यावर तरी. काल तिथं बोलत असताना तुम्हाला ते असंही म्हणाले की तू आता कुठं लपून बसला, त्या बहिणीचे कपडे फाडले वगैरे असं. मी लपून बसलो? अरे त्या बहिणीला मी आता न्याय दिलता ना तिथं कोपरीला. माझ्यात दम आहे. 96 मराठा मी आहे. मी तिथं तोडले आरोपी कोर्टात. तुम्ही तर गांडीत शेपूट घालून पळून गेलात ना. तुम्ही काऊन पळून गेलात? तुम्ही लय 96 माते भडकेतात समाजाचे. तुमच्या गांडीत दम आहे तर तुम्ही तिथं जाऊन करा ना काय करायचं इथं. असं समाजाचं नका ना माते भडकू. तुमच्यात लय दम आहे ना. तुम्ही मैदानात उतरा ना. तुमच्यावर आहे का एक तरी केस समाजासाठी अंगावर घेतलेली? तुमच्यावर एकच केस आहे, ती बी 420 लोकांचे पैसे बुडलेले. तसे आमच्यावर केस कशात माहिती आहे का? समाजासाठी आम्ही केलेले. कोर्टात बी तोडलेले. आणि इथून पुढे बी कुठे बी कोणत्या बी जातीच्या माता माऊलीवर जर अन्याय झाला तर तेवढी धमक आहे आमच्यात. आमच्यावर शिवरायांचे संस्कार आहेत आणि आम्ही ते अन्यायाच्या विरोधात लढणारच ना. तुम्ही कुठं लढला होतो? तुमच्यावर आहे का केस? तिथं तर पळून गेलात त्या आंदोलनातून बी. ते ह्याच्या अंतरवलीच्या बी मराठ्याचा इतिहास असा आहे. सेनापती युद्धातून कधीच पळून नाही गेला. आणि ह्यो सेनापती आम्ही केलता तिथं. ह्यो सेनापती पळून गेला, रडतोय का तिकडं पाटाला जाऊन लयचं आता असं झालं तसं झालं. आणि तिथं माता मावल्याचे डोके फुटले. त्या कुठं पाडद्याच्या पाठीमागन हेच बुवा सकाळी आला झाला हिरो. काय जरा तुम्ही बोलताना जरा हिशोबाने बोलत जा.
तुमचा काही योगदान नाही, काय नाही समाजासाठी. काय ते म्हणतात ना, आयत्या बिळावर नागोबा का काहीतरी, तसा खेळ झालेला आहे तुमचा. अमोलचे मित्र होते ना, तुम्ही एवढं जर डिलिंग सांगताय त्यावेळेस तुम्ही सोबत होते. मला का गरज आहे पैशाचं? मला समाजाच्या नावावर काही कमवायचंच नाही ना. मी हाय असं आहे, मला माहिती नाही एक दिवस ह्याला सराला कडी पडावं लागेल. हे सारं उघडं पडणार आहे. कुणी किती कमीलं काय, कुणाच्या केसा दिलं तर, कुणी कसे टेंडर आणले 500-500 600-600 कोटीचे, कुणी कोणाच्या उसात कशी डील केली. सारे 7 कोटीची डील सुद्धा मला माहिती त्या उसात झालेली तारकच्या. सारे मला माहिती. टायमाला सारं निघत असते. आणि माझ्या नादी लागू नका पाटील. मी 96 कोळी मराठाच आहे, आणि 96 कोळी मराठा म्हणूनच जगणार आहे. मी तुमच्यासारखं असं आहे का जातीवादी बोलणार नाही, एखाद्या जातीवर एकेरी भाषात बोलणार नाही. तुमचं वैयक्तिक ते धनंजय मुंडेचं तुमचं काय आहे, तुमच्यात काय दम आहे ते तुम्ही एकामेकाला खेटा. माझं नाव धनंजय मुंडे संग लावू नका. तुमच्यात लय दम आहे ना, त्या टायमालाच तुम्ही त्यांच्यावर व्यापार फाडायचा ना. माझ्या नावावर काऊन फाडला? आणि जर मी तुमची सुपारीच घेतली तर मग त्या नार्को टेस्ट आपल्याला तर सामोरे जायचंच ना. तुम्ही दिला ना तिथं ते अर्ज, मी बी दिलेला आहे. मग तिथं निघन ना, मला धनंजय मुंडेने सुपारी दिली असली तर मी त्याच्यात नाव घेईन धनंजय मुंडेचं. 2.5 रुपये का 2.5 कोटी दिली ती सुपारी, त्याच्यात नाव घेईन. आणि तुम्हाला कोणी पैसे दिले, तुमचा कोण काय हे सर त्याच्यात निघणच ना. आणि तुम्ही माझ्या नादी लागू नका. तुमच्या मागे सारे पोलीस यंत्रणा तुमच्या बाजूने, समाज सारे जनता तुमच्या बाजूने, नेते तुमच्या बाजूने, खेटा तुम्हाला माझ्या संग खेटायचं इथं. तुमची पत्नी जी आहे, मला काय गरज आहे जागा घ्यायची? मला जागा घ्यायची असती तर मी एवढे कामं केले समाजासाठी. ह्याने काय केलं? मी 20 महिने जेल भोगले समाजासाठी. मी मराठा आरक्षणासाठी माझ्या गावातून बैलगाडी उडीत नेली. ह्यांच्या विरोधात बोलायला मला काय नव्हतं, तरी नाही हे केलं मी. ते उपोषणाच्या टायमाला बी हे म्हणले माझ्या पोटात आग पडली, संभाजीनगर आणि बीड पेटवा. त्या टायमाला बी म्हणले. मग ते पेटलं नंतर आणि हे गेले पळून, बसले रडत तिथं. आता काय ठरवलंय अमोलनं? आता काय, मला त्यांची माझी नार्को टेस्ट व्हात. मी जर त्यांची सुपारी घेतली असली तर ती शिक्षा भोगायला तयार आहे माझी. आणि त्यांनी बी सामोरे जावात जर त्यांच्यात जर दमत असेल तर. जे सत्य आहे ते समोर येईनच ना. जर सुपारी घेतली नसली त्यांना बी त्याचे परिणाम भोगावे लागतील. खरंच धनंजय मुंडे कुठेतरी दोषी आहेत पाटील यांच्या बोलण्यावर, असं वाटतं? काय वाटतं, किंवा काय राजकारण करतात पाटील यावर? राजकारण काय आहे माहिती आहे का? ह्यांना आहे का बीड जिल्ह्यात मोठं नाव करायचं आणि धनंजय मुंडेला टार्गेट केल्याशिवाय आहे का हे समाज ह्यांच्या पाठीमागे येत नाही. आणि ते वैयक्तिक धनंजय मुंडेचं ह्यांचं काय असेल, पण हे आपसात बघावं, उगं जातीत भांडणं लावू नये. हे चांगलं नाही. येणाऱ्या काळात हे चांगलं नाही. नार्को टेस्टला कधी जाणार आहे अमोल? नार्को टेस्टला माझी उद्या बी तयारी नाही. हेनेच तयार राहावं. हेने आता चांगली तब्येत बनावं, सर काय असेल ते खाऊन पिऊन. माझी तयारी. एखाद्या व्यक्तीच्या मंत्रिपदाला रोखण्यापर्यंत आलाय. मग नाही तर काय, मग इथं वित्तमंत्री झाले असते ना आमच्या ज्योतिताई मेटे, जर त्यांना सपोर्ट केला असता तर. आणि आता ते धनंजय मुंडेचं काहीतरी आहे, ते मंत्रिपदाचं काहीतरी टार्गेट करायला लागले वैयक्तिक. मग ते ह्याने त्यांच्यासाठी हे विरोध करीत असतील, पण ते वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे. ह्यांना कोणी सुपारी दिली असेल की धनंजय मुंडेच्या विरोधात बोला असं तसं, पण ते वैयक्तिक त्यांचं आहे, आपल्याला काय घेणं देणं नाही. पण ह्याच्यात मला घ्यायचं नाही. ह्याने ते धनंजय मुंडे कोण आहे मला काय माहीत नाही, काय नाही. इथून पुढे अजिबात धनंजय मुंडेच्या नावाने मला एकरी उल्लेख करायचा नाही. सुपाऱ्या घेणारे तुम्ही आणि नाव बदनाम करतात आमचे का? लाठीचार्ज मध्ये आंतरवलीच्या जे काही ज्यांचे डोके फुटले ती लोक, त्यांचे डोके फुटले, ज्यांच्यावर ते गोळ्या लागल्या त्यांना, ते आज कुठं तर एक तर ऊस तोडीत होता, कालच भेटलोय मी त्याला. ज्याला गोळ्या लागल्या ते ऊस तोडतोय. आणि जे पळून गेला तो तिथं पुन्हा येऊन हिरो झाला. त्याच्यामुळे म्हणतोय ते महाराजाचा काळ निघून गेला. महाराजाच्या काळात मावळ्याची कदर केली जायची, पण हे महाराजाचा काळ नाही. ह्यांचे विचार खूप वेगळे. तर हे औरंगजेबाच्या विचाराने चालणारे माणसं. शिवाजी महाराज कशी होती? तुम्ही महाराजाच्या तत्वावर चाला ना. तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापासून भाषण करतात, एकेरी असं घाण बोलतात, तिथं लेडीज बसलेल्या आहेत, हे तुमच्या तोंडातून असे शब्द नाही निघले पाहिजे. तुमच्यात काहीतरी सुधारणा होऊन द्या. महाराजाच्या पुतळ्यापासून असं बोलू नका.